आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आगाराचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज झाला। 2035 पर्यंत एसटी महामंडळातील सर्व गाड्या या ईव्ही करण्याचा निर्धार असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। पहिल्या टप्प्यात 2650 बसेसचं, त्यानंतर 3000 बसेसचं वितरण करण्यात आलं आहे। यापुढे 5000 बसेस महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। येणाऱ्या 2 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली। एसटी महामंडळाच्या सुविधा सर्वसामान्य जनतेला दिल्यानंतरच एसटीचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सेवा देणं हे एसटीचं प्रथम कर्तव्य असल्याचं ते म्हणाले। एसटीला दुर्गम आदिवासी भागापर्यंत पोहोचवण्याचं काम येत्या काळात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। एसटी महामंडळानं समृद्धी महामार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रतापराव जाधव यांनी या कार्यक्रमात केली। केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल